मौसम गेला ना हो. मौसम आपल्या हातात आहे. क्या बात. मौसम का तो किसी की क्या मजा जो छिड़े दिलेर को गर्दिश में घेर लेते हैं गिदड़ भी शेर को. तर मित्रांनो आम्ही आता चाललो होतो पार्टीला. पार्टीचं आज आमच्या इथे नियोजन झालं होतं. योगेश भाऊ, देवानंद राजे, वैभव राजे आणि मुकेश राजे आम्ही चाललो होतो सगळे आज पार्टीला. आता शेतामध्ये मागे 3-4 जण अजून येत आहे आमचे. खूप दिवसानंतर मित्रांनो आम्ही देवानंद राजेच्या आजची केलेले लपेटा भाजी राईस सगळं खाणार आहे. सगळे लोक एकदम आतुरतेनं वाट पाहत होते राजेच्या आजची भाजी खायला. तर बघू आपण आता. मी तुम्हाला सांगतोच कशी टेस्ट लागणार आहे, कशी बनवणार आहे, प्रोसेस काय राजेचं जेवण बनवण्याची सगळी सांगणार मी तुम्हाला. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर मित्रांनो खराब अशा रस्त्याने आम्ही गेलो शेतामध्ये सगळ्यांनी मिळून गटल्या काढला. गटल्या म्हणजे कोण तर आमचा सिलेंडर जो राजाने पुण्यावरून आणलाय. आणि योगेश भाऊ तर एवढा खुश होता की खुशीच्या मारे तो नाचायलाच लागला. आचारी शेख सुलतान बाबा की जय. आणि भाजी बनवताच तिथे मित्रांनो झालेली आहे आकाश राऊत सरांची एंट्री. आणि त्यांचा आवाज सगळ्यांना माहिती आहे किती सुंदर आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना एक रिक्वेस्ट केली की आकाश सर एक गाणं झालंच पाहिजे. आकाश सरांनी एक नाही तर आपल्यासाठी 2 गाणे फरमाईश केले. ये कहती है मेरी नजर क्या हूँ मैं ता दिल समझ नहीं पाता मांगे. त्यानंतर मित्रांनो आम्ही पिलेला आहे उकडलेल्या चिकनचं सूप. सगळ्यांनी मिळून देवानंद राजेने जे चिकन बनवलं याची टेस्ट म्हणजे अप्रतिम होती. हॉटेलमध्ये किती सुद्धा रुपये द्या, देवानंद राजेच्या हातची चव त्याला येणार नाही म्हणजे येणारच नाही. सगळे सूप पिऊनच टम झाले होते. त्यानंतर काही उकड खाल्ली आणि लगेच देवानंद राजे लागले भाजीच्या तयारीला. त्यानंतर मित्रांनो आम्ही बनवून घेतला भात, जिरा राईस ते पण. आणि त्यानंतर केलं जेवण. एकमेकांची मजा घेत एकमेकांना हसवत आम्ही आमचं जेवण कंप्लीट केलं. आणि त्यानंतर मित्रांनो केला आहे थोडा डान्स. आणि हे गावाकडचे 2 दिवस एकदम असे फास्ट निघून जातात. जेव्हा केव्हा आम्ही गेलो असे वाटतात हे दिवस जावं नाही, पण हे लगेच निघून जातात. उद्यापासून परत आपली तीच लाईफ. सकाळी उठा, काम करा, झोपा, तेच लाईफ. बट हे गावाकडचे 2 दिवस खरंच नेहमी मला नवीन ऊर्जा देत असतात गावाकडून आल्यानंतर.